310 छात्रों का भविष्य 4 शिक्षकों के भरोसे, मामला तिरोड़ा से। शिक्षा विभाग की बड़ी लापरवाही का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। तिरोड़ा तहसील के पीएम श्री उच्च प्राथमिक विद्यालय बेरेडीपार में 310 छात्रों का शैक्षणिक भविष्य सिर्फ 4 शिक्षकों के कंधों पर टिका है। शिक्षा विभाग के इस लापरवाही ने गांव वालों में भारी रोष पैदा कर दिया है और अब अभिभावकों ने बड़े आंदोलन की चेतावनी दी है। तिरोड़ा पंचायत समिति के तहत आने वाली बीआरडी पार पीएम श्री उच्च प्राथमिक विद्यालय में नियम अनुसार छात्रों की संख्या के आधार पर शिक्षकों की नियुक्ति होनी चाहिए, लेकिन छात्रों की संख्या के अनुसार स्कूल को कम से कम 10 शिक्षकों की आवश्यकता है। लेकिन शिक्षकों की भारी कमी के कारण 310 छात्रों की पढ़ाई बुरी तरह प्रभावित हो रही है। कक्षा 1 से 8 तक के सभी वर्गों की कक्षाएं लेना, गृह कार्य की जांच करना और अन्य प्रशासनिक कार्यों को संभालना इन 4 शिक्षकों के लिए असंभव हो गया है। शिक्षक सभी छात्रों पर पर्याप्त ध्यान नहीं दे पा रहे हैं, जिससे स्कूल की शैक्षणिक गुणवत्ता खतरे में पड़ गई है। एक और छात्र और अभिभावक शिक्षा के लिए उत्साहित हैं, वहीं शिक्षण विभाग की इस लापरवाही ने बुनियादी शिक्षा के अधिकार पर ही सवाल खड़ा कर दिया है, जिसके तहत शिक्षकों की जरूरत जानते हुए भी 4 शिक्षकों का तबादला कर दिया गया। उससे ग्रामवासी और अभिभावक बेहद नाराज हैं। बच्चों के भविष्य से खिलवाड़ बर्दाश्त नहीं करेंगे। शिक्षा विभाग को यह जानकारी है, फिर भी ऐसी लापरवाही क्यों? अगर जल्द से जल्द शिक्षकों की भर्ती नहीं की गई तो हम सभी पालक मिलकर एक विशाल आंदोलन करेंगे। बहरहाल 310 छात्रों के भविष्य का यह मामला गंभीर चिंता का विषय है। अब देखना यह है कि शिक्षा विभाग पालकों के इस रोष और छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए कब तक बीआरडी पार स्कूल में शिक्षकों की नियुक्ति करता है। मी जयकुमार रिनायत, राहणार बेर्डीपार, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य। आज शाळेमध्ये आम्ही उपस्थित आहोत मुलांसह, पण आज शाळेमध्ये 4 शिक्षक मुख्याध्यापकला घेऊन आहेत, करिता मुलांच्या नुकसान भरमसाठ होत आहे। करिता आम्ही BDO साहेबांनाही सुद्धा बोललेलो होतो की आमच्या पीएमश्री स्कूल बेर्डीपारला 6 शिक्षक देण्यात यावं, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारे आमची दखल घेतलेली नाही। करिता BDO साहेबांना यांना निवेदन देत आहोत की 15 तारखेपर्यंत जर आम्हाला 6 शिक्षक मिळाले नाही तर आंदोलन छेडण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत। करिता आम्ही आज सुद्धा BDO साहेबांना भेटण्याकरिता गावचे नागरिक, पदाधिकारी सगळे मिळून काही पालक पंचायत समिती BDO साहेबांना, BO साहेबांना भेटण्याकरिता जात आहोत। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर 15 तारखेच्या नंतर आम्ही आंदोलन छेडणार। मी माणिक शरणागत, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेर्डीपार काचेवानी, पंचायत समिती तिरोडा। आपण आले आहात, माझ्या शाळेच्या वतीनं मी तुमचे स्वागत करत आहे। शासनाच्या धोरणानुसार माझ्या शाळेतील 4 शिक्षक हे नियमानुसार आपल्या इच्छित स्थळी त्यांचे स्थानांतरण झालेले आहे आणि 2 शिक्षक हे सेवानिवृत्तीमुळे सेवानिवृत्त झालेले आहेत। मागील वर्षीच्या सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार 10 पदं ही मंजूर होती। त्यापैकी आता फक्त कार्यरत मुख्याध्यापकासह 4च शिक्षक इथं कार्यरत आहेत आणि एकूण 6 शिक्षक हे रिक्त आहेत। त्यामुळे शाळा कशी चालवावी ही माझ्यासमोर जरा एक प्रश्न आहे, परंतु याबद्दलची सगळी माहिती मी आपल्या स्तरावरून शासनाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि मला वाटते की माझ्या अर्जावरती नक्कीच कार्यालय, पंचायत समिती कार्यालय हे सकारात्मक भूमिका घेऊन ते 2-3 दिवसामध्ये शिक्षक पुरवठा करतील असं मला वाटत आहे। जर शिक्षक पुरवठा केलं नाही तर माझी जी नावारूपाला आलेली शाळा आहे की आज बेर्डीपारची शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे, याला कुठंतरी थोडंसं ब्रेक लागू शकतो, परंतु हा ब्रेक लागू नये म्हणून यासाठी शिक्षण विभाग सकारात्मक पाऊल उचलून माझ्या शाळेला नक्की शिक्षक पुरवठा करेल असं मला वाटत आहे। माजी सैनिक बेर्डीपार आणि या शाळेचा एक पालक म्हणून आहो। मी जेव्हा शाळेत आलो तेव्हा एकूण
8 शिक्षक होते आणि आता या शाळेत केवळ फक्त 4 शिक्षक आहेत आणि या शाळेची पटसंख्या 310 आहे. हे पी एम श्री शाळा आहे आणि या शाळेला अजून आम्ही उच्च स्तरावर घेऊन जाणार हे सर्व पालकांचे मत आहे. आणि आज ही दयनीय अवस्था आहे की या शाळेमध्ये केवळ 4 शिक्षक असून पटसंख्या जास्त आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा पुष्कळ नुकसान होत आहे. याची अगोदर आम्ही सगळ्यांना मेल केलेला आहे, परंतु आतापर्यंत त्याचा काही प्रतिउत्तर आलेला नाही आणि या प्रतिउत्तर न आल्यामुळे आम्ही हार्ड कॉपी घेऊन BO साहेबाकडे पंचायत समिती तिरोडा जात आहोत. याच्यानंतर CO साहेबाला पण याची ॲप्लिकेशन देणार आहोत, जिल्हाधिकारी साहेब यांना पण देणार आहोत. आजच हे कारवाई करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना 15 तारखेपर्यंतची मुदतवाढ देत आहोत. त्याच्यानंतर भव्य आंदोलनाची आम्ही तयारी केलेली आहे. याच्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार, त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बेरडीपार या शाळेची विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक कमी झाल्याने आमच्या वर्गामध्ये काही विषयांचे क्लासेस लागत नाही. यामुळे आमच्या अभ्यासाला खूप अडथळा लागलेला आहे आणि आम्ही शिक्षक विभागाला हीच विनंती करूया की आम्हाला 5 ते 6 शिक्षकांची गरज खूप आहे. तर त्यांनी आम्हाला 5 ते 6 शिक्षक नेमणूक करून द्यावे अशी आमची विनंती.